नमस्कार. मी आनंद महाजन. नभोवाणी 1927 पासून सुरू झालेलं हे भारताचं राष्ट्रीय रेडिओ केंद्र आज देशातील 99% लोकांपर्यंत पोचलेले एकमेव रेडिओ नेटवर्क आहे. आज 591 प्रसारण केंद्र, 23 भाषा व 179 बोलींमध्ये कार्यक्रम प्रसारित करते. मला आठवतं आमचे बाबासुद्धा आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेस रेडिओ लावून ठेवायचे, ते आम्हीसुद्धा ऐकायचो. आता असं वाटते की रेडिओ केंद्र हे एक संस्कार केंद्रच आहे आणि रेडिओ केंद्रांवरून प्रसारित होणारे कार्यक्रम, उदाहरणार्थ आम्ही त्यावेळेस लहान होतो तर आम्ही बालविहार ऐकायचो, चित्रपटाची गाणी ऐकायचो, मराठी नाट्यसंगीत ऐकायचो आणि या माध्यमातून एका प्रकारचे संस्कारच माझ्यावर त्यावेळी झालेले होते. मला आठवते माझ्या व आकाशवाणीच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं ते 1992 साली. मी मेळघाटमधील अतिदुर्गम असलेल्या हातरू या गावी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती द्वारा संचालित आदिवासी आश्रमशाळेत मुख्याध्यापक म्हणून रुजू झालो. त्यावेळी हातरूसहित आजूबाजूंच्या 40 गावांमध्ये वीज पोचलेली नव्हती. दिवसभरात एकच बस या गावात अनियमित यायची. वाचायला वृत्तपत्र मिळणेसुद्धा दुरापास्त झाले होते. यावेळी जगाशी संपर्क तुटलेला. यावेळी जीवाभावाची साथ मला दिली ती आकाशवाणीने. संपूर्ण जगाची माहिती आम्ही या आकाशवाणीच्या माध्यमातून ऐकायचो. आम्ही याला देवाचाच रेडिओ म्हणजेच आकाशवाणी असंसुद्धा म्हणत होतो. तेव्हापासून ते आजतागत आम्ही एकमेकांपासून दूर राहू शकत नाही. सकाळी भक्तिगीत, दुपारी सुगम संगीत, रात्री अभिजात गायन, नाटक, कथा, बातम्या, चित्रपट संगीत, सर्व काही कुठल्याही खर्चाशिवाय. माझा आवडता कार्यक्रम आपली आवड किंवा श्रोत्यांची फरमाईश. कोणीतरी आपल्या आवडीनिवडी जपतो, आपले ऐकतो, एवढंच एक स्वतःचं मानसिक समाधान. ग्रामीण भागात ऑल इंडिया रेडिओ हा एकमेव आधार आहे. युद्ध, क्रिकेट सामने, निवडणूक, निकाल, बातम्या व मुख्य म्हणजे 100% या विश्वासार्ह. तज्ज्ञांच्या विविध विषयावर मुलाखती, युवावाणी, बालविहार, शेतीविषयक मार्गदर्शन, वनिता विश्व, परीक्षेच्या काळात आकाशवाणी व्याख्यानमाला, अभ्यासमाला, इंग्रजी संभाषण तर दुर्गम भागातील मुलांना आकाशवाणीने शिकविले. यासाठी इंटरनेट सुविधेची गरज नाही, विजेची गरज नाही. ट्रान्झिस्टर रेडिओ असला की एक जिवलग मित्रच सोबत असल्याचा आनंददायी अनुभव आपल्याला येतो. पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी यांचा मन की बात कार्यक्रम मी आकाशवाणीमुळेच कोठेही ऐकू शकलो. आकाशवाणी अमरावतीमुळे स्थानिक कलाकारांनासुद्धा हक्काचे एक व्यासपीठ मिळालेले आहे. लॉकडाऊनमध्ये TV चॅनलवर भीतीदायक बातम्या, पण आकाशवाणीवरून मात्र तज्ज्ञ डॉक्टरांचे सल्ले, लसीकरण केंद्रांची माहिती, शिवाय करमणूकसुद्धा. कसे व किती गोडवे गाऊ या आकाशवाणीचे. संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्रजी यांमधून दिल्या जाणाऱ्या बातम्या आणि त्यामुळे होणारा भाषा विकास मला खूप मदत करण्यासारखा वाटला. जुनं नवीन पण विश्वासार्ह, कमी बोलणार पण खरं बोलणार, असं काही हवं असेल तर ते आकाशवाणी हाच एकमेव पर्याय आहे. भोपाळीपासून ते भैरवीपर्यंत म्हणजेच सकाळपासून ते झोपेपर्यंत अनेक दुर्मिळ रेकॉर्डिंग फक्त आकाशवाणीकडेच उपलब्ध आहेत. वयाच्या कोणत्याही पायरीवर साथ फक्त आकाशवाणीची. यासाठी इंटरनेटची आवश्यकता नाही, कुठलाही रिचार्ज लागत नाही, वीज लागत नाही. बॅटरी सेलवर 6-6 महिने आपला ट्रान्झिस्टर चालू शकतो. शिवाय डोळ्यांना आराम, स्क्रीन बघावी लागत नाही. न्यूज ऑन एअरच्या माध्यमातून जगात कोठेही आपण कुठलंही जगातील रेडिओ स्टेशन हे ऐकू शकतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य आकाशवाणी आजही जगते आहे असं म्हणायला हरकत नाही. मला नागपूर आकाशवाणीने सुद्धा 2 ते 3 वेळा आमंत्रित केलं होतं. 1-2 वेळात मला एक विषय दिला होता. जागतिक लोकसंख्या दिन होता त्यावेळेस आणि लोकसंख्येचा विस्फोट सांख्यिकीच्या दृष्टिकोनातून या विषयावर मी युवावाणी या कार्यक्रमामध्ये बोललो होतो. तसंच
शिवाजी महाराज आणि त्यांची राज्यकारभाराची पद्धत या विषयावरसुद्धा यापूर्वी मी युवावाणी या कार्यक्रमामध्येच सहभागी झालो होतो. मौलाना अबुल कलाम आझाद आणि त्यांची पत्रकारिता हा सुद्धा विषय मला आकाशवाणीने दिला होता आणि या निमित्ताने मी अमरावतीतल्या सर्व वाचनालयात फिरायचो. प्रत्येक वाचनालयामधून पुस्तकं जमा करायचो, त्याचं वाचन करायचो. कारण अब्दुल कलाम आझादांबद्दल भरपूर माहिती मला मिळायची, पण नेमकी आकाशवाणीने जो विषय दिला होता अब्दुल कलामांची पत्रकारिता, तर त्यासाठी मला भरपूर पुस्तकांचा अभ्यास करावा लागला आणि यासाठी मला भरपूर पुस्तकं वाचावी लागली, त्याच्या नोट्स काढाव्या लागल्या आणि माझा अभ्याससुद्धा झाला. मी यासाठी नक्कीच आकाशवाणीला धन्यवाद देईल की त्यामुळे मला वाचनाचा पण छंद लागला आणि माझा अभ्यास पण झाला. गाण्यांच्या बाबतीत मला असं सांगावं वाटतं की गाण्यांची जी ओळख आहे ती आकाशवाणीमधूनच याच माध्यमातून झाली. कारण फार पूर्वी ज्या संगीताच्या मैफिली रंगायच्या त्या काही रेग्युलर रंगत नव्हत्या किंवा काही असे नाट्यगृह नव्हते. फार क्वचित वर्षातनं एखादा कार्यक्रम आम्हाला लाईव्ह पाहायला मिळायचा किंवा एखादी संगीत मैफिलमध्ये जाऊन बसायची संधी मिळायची. पण आकाशवाणीच्या माध्यमातून आम्हाला जी ओळख झाली ती गाण्यांची झाली, भावगीतांची झाली आणि त्यामुळे लोकप्रियतासुद्धा मला असं वाटते की त्या गाण्यांची झाली असते. आणि चित्रपट संगीत लोकप्रिय झाले ते सुद्धा आकाशवाणी हेच एक माध्यम त्यावेळी होतं. त्यावेळेस टी व्ही नव्हता, मोबाईल नव्हतं, तर करमणुकीचं साधन हे फक्तच आकाशवाणी केंद्रच होतं. आणि हे नक्कीच मी तर असं म्हणेल की हे संस्कार केंद्रच माझ्या घरात माझ्या वडिलांनी मला आणून दिलं होतं. आजच्या या प्रसंगी मी आकाशवाणीचे अभिनंदन करतो, परंतु श्रोत्यांचे आभार मात्र मी मानणार नाही, कारण त्यात भार आहे. धन्यवादसुद्धा म्हणणार नाही, कारण त्यात वाद असतो. मी श्रीरामचरणी एवढीच प्रार्थना करेन की आकाशवाणीचे व श्रोत्यांचे हे ऋणानुबंध असेच वृद्धिंगत होत राहोत.